माजी खासदार शिवसेना नेते संजय निरुपम सध्या आमच्या बरोबर आहेत। संजयजी, उद्या 2 दसरा मेळावा होणार आहेत। खरा मेळावा कोणाचा आहे? दसरा मेळावा म्हणजे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जो हिंदुत्वाचा विचार आहे तो विचाराचा उत्सव असतो। तो आता जो शिवाजी पार्कमध्ये जो दसरा मेळावा करणार तो बाळासाहेबांच्या कुठल्या विचाराचा उत्सव करणार? त्यांनी बाळासाहेबांच्या विचाराशी गद्दारी केलेली आहे। त्यांनी हिंदुत्वाचा जो ते नाता होता शिवसेनेचा तो नाता तोडलेली आहे। त्यांनी आता काय तो भिंडी बाजारहून लोकांना आणून ते तिकडे हिंदुत्वाचा विचारचा प्रचार प्रसार करणार। असली दसरा रॅली म्हणजे दसरा मेळावा म्हणजे आमचा दसरा मेळावा आहे, आमची दसरा रॅली आहे। कारण इकडे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर आधारित विचार पसरविण्याचं काम सुरू होईल। पण तुम्ही सांगतात की ते गद्दारी केलेले आहेत आणि उद्धव ठाकरे आज सांगतात की एकनाथ शिंदे काली गद्दार होते आणि आजी गद्दार आहेत। एकनाथ शिंदे साहेबांनी एक उठाव केला होता 2022 मध्ये। उद्धव ठाकरेजींनी ज्याप्रमाणे काँग्रेसबरोबर युती केली आणि हिंदुत्वाबरोबर एक तरसे एक प्रकारची गद्दारी केली आणि बाळासाहेबांचा विचार त्यागला, त्याच्या विरोधात हा एक विद्रोह होता। आणि त्या विद्रोहाच्या नंतर महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीमध्ये लोकांना एक प्रतिसाद दिला, लोकांना एक प्रकारचा एक संदेश दिला। लोकांचा संदेश काय होता? उद्धव ठाकरेची पक्षाने 100पेक्षा जादा सीटवर निवडणुकी लढली, त्यांच्याकडे फक्त 20 सीट आली। शिंदे साहेबांनी 80-80च्या दरम्यान सीटवर शिवसेनेचे उमेदवारांना उभे केलं आणि त्याच्यामधून 60 सीट आम्हाला मिळाला। म्हणजे महाराष्ट्राचे लोकांनी जो प्रतिसाद दिला तो शिंदे साहेबांच्या बाजूला दिला। म्हणजे शिंदे साहेबांना जो निर्णय 2022 मध्ये घेतला तो खरा निर्णय होता, सही निर्णय होता। म्हणजे गद्दारी त्यांनी केली, आम्ही नाही। पण उद्धव ठाकरे असं पण म्हटलंय की मी एकनाथ शिंदेला उपमुख्यमंत्री मानत नाही। उपमुख्यमंत्री म्हणजे हा एक संवैधानिक पद आहे, घटनात्मक पद आहे। उपमुख्यमंत्रीचा शपथ घेतात ना लोक। तो आमचे नेते पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे। आता तुम्ही मानणार की नाही मानणार तुमचा प्रश्न आहे। आणि कोण कोण विचारतो तुम्हाला? महाराष्ट्राने देशाने या देशाची व्यवस्थाने घटनांनी त्यांना तो पद दिलेला आहे। तुम्ही मानत ना मानत तुमचा प्रश्न आहे, तुम्हाला विचारत कोण आहे? आता खूप खूप धन्यवाद। व्हिडिओ जर्नलिस्ट हरीश सिंग नेगीचा, गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।